रुद्र कोण आलं? नाही घेऊन जाते. रुद्र कोण आलंय? कोण आलं रुद्र? 15 डिसेंबरला आमचा काल बर्थडे झाला आणि तरी सुद्धा आज पण आमचे चाहते आम्हाला भेटायला येतात. बर्थडे पार्टी मध्ये पाहुणचारामध्ये दारू द्यायची तर पाणी पाजतात. पाणी बेस्ट आहे दारूपेक्षा. काय बात आहे. तुम्हाला काय पाहिजे? हे रात्री बारला होते. हो रात्री बारला होता. आज तुला केक दिला तू? हाय बघ गिफ्ट आणलंय. काय आणलंय? लास्ट टाइम जो ऐक रुद्राचा जो अन्ना ड्रेस मध्ये एक दिवाळीच्या पाठीमागून एंट्री करताना जो एक कोणता व्हिडिओ होता तो? साऊथ इंडियन मध्ये होता ना गाणं काय? एक रील्स व्हिडिओ केला होता जो अन्ना ड्रेस घातला होता, रेड शर्ट अँड व्हाईट लुंगी. तर रुद्राच्या या आतूने दिला होता आणि या काकाने दिला होता आणि तो ड्रेस आणि तो फोटो एवढ्या जणांना आवडला ना. बापरे खूप जणांना आवडला, खूप जणांना. कारण का आम्ही लग्नाला गेलो होतो ना तिथे तो हॉलमध्ये जशी त्यांनी एंट्री केली ना, वाईट चक्क पब्लिक उभी राहून त्याला बघत होती. दादा एक सेल्फी दे ना, दादा एक सेल्फी दे ना. तर थँक्यू सो मच रुद्राकडून. रुद्रा आता तुला थँक्यू बोल. आणि नक्कीच आता पण काहीतरी थोडं वेगळंच असेल. यावेळी पण भरपूर विचार करून म्हणजे काय समजतच नाही काय द्यायचं. फिरलो रात्री आठवलं 10 वाजता काहीतरी द्यायला पाहिजे. त्यावेळी ते ऑन द स्पॉट प्रिंट करून बनवलंय ह्याच्यासाठी. बनवून घेतलंय. क्या बात आहे. काय मला याच्यावरून नाही समजत आहे. गाल ओढायचे नाहीत आदेशावरून. ओ माय गॉड. अजून एक तुम्ही आदेश देणार? अजून एक आहे पण ह्याच्यामध्ये थोडी मिस्टेक झाली आहे. प्रत्येक वेळी काहीतरी युनिकच असतं. मिस्टेक झाली आणि हो आणि ते पण ना एक सीन झाला होता ना. आम्ही गणपतीच्या शूट साठी चाललो होतो, बाहेर पडणार होतो, तेवढं गणपतीचा ड्रेस घेऊन आले. असं वाटलं की ह्याला काहीतरी द्यायला पाहिजे. गणपतीचं शूट करण्यासाठी चाललो होतो आणि नॉर्मल आम्ही ड्रेस घेतले होते. बोललो याच्यावरती काय करायचं आणि आम्ही बाहेर निघतोय तेवढा गणपतीचा ड्रेस घेऊन आले. आणि गणपतीचा फोटो वगैरे पण होता आणि त्याच्यावरच त्यांनी फोटोशूट केलं. त्याच्यावरतीच आम्ही ते रील्स बनवले. ह्याचं थोडं मिस्टेक झालंय कारण मुलगा मुलगी मला कोकणचं एवढं माहिती नाहीये. म्हणजे त्यांना काय बोलतात ह्याच्यावरती. कोकणची चेडू. हा चालतं. मुलाला झील कोकणचा चेडू. कोकणची जर लावला ना, कोकणची जर लावला तर ते मुलीला लागतं आणि कोकणचा लावला तर मुलगा. बरोबर आहे. मी तिथे भरपूर रिक्वेस्ट केली की नाही कोकणचा चेडू तर बरोबर. ओके माझा तुम्ही कोकणचा चेडू बद्दल जर आणलं तर कोकणातला कोकम सर्व धुवून जाऊ दे. नक्कीच. अरे काय बोल मिक्सर मध्ये बारीक करून देऊ का? ऍक्च्युली हे आहे ना तू हे नाही हे मनसेचे खूप मोठे नेते आहेत आणि हिच्यामुळे ना नेक्स्ट इयरला रुद्रला कदाचित तिकीट पण भेटेल विधानसभेमधून. आणि गणपतीच्या टायमिंगला आतून स्टेज गाजवला तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, रील्स टाकली होते, एक सर्व पब्लिक बघत होती. तर आता आई आता दुपारी आली होती पण आमच्या सोसायटीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ती रिटर्न गेली. सो ते आता परत आली रुद्राला भेटायला आणि अशीच येत राहा. गिफ्ट आणली तरी चालेल पण येत राहा नक्की. तर आता काय गिफ्ट आणले तर ओपन करून बघूच. आणली आहे तर मग सोडायची नाही, ओपन करून बघूया. इतकं काय युनिक नाहीये ठीक आहे. इतकी आयडिया तुम्हाला नाही काय नाही इतक्या आयडियाच नाही. बघू धर अरे भेटणार नाही भाई, परत 1 वर्षानंतर भेटेल. त्याला तेच पाहिजे. ते बाबा ओपन करून देतो. बाबा ओपन करून देतो लवकर. जा घेऊन आपण ओपन करूया. रिजेक्शन काल त्याला खूप फॅन फॉलोइंग झाली असेल ना, सेलिब्रिटी होता तो. काय घे ना. आजी आजोबा आजीने दिले बेटा ते. उद्या हॉटेलचे मालिक आपणच आहेत. इथं जाणार लग्न करून. घे लवकर धर. नको मग काय पाहिजे तुला? तन्वी आत्या. ओके ओके ओके
नाही ते दिसतं अक्षर बरोबर आहेत पण ते पेनाची शाई अशी पसरली ना त्याच्यामुळे ते तसं. वा आवडलं. हे गिफ्ट आहे ना हे पण तन्नू आत्तीनेच आणलंय पण तन्नू आत्तूच्या आई बाबाने दिलंय म्हणजेच रुद्रच्या आजी आजोबाने. हे ह्याच्यापेक्षा छान गिफ्ट बघ आजी आजोबाने दिलं असणार बघ. एबीसीडी नको नुसते दिमाग हँग होत आहे. अभ्यासाचं सोडून काय पण बोला. आम्ही रोज त्याला संध्याकाळचा अभ्यासाला बसवतो ना तर त्याने बरोबर ओळखले एबीसीडी आहे म्हणून त्या गोष्टीला ना तो इग्नोर करतोय. आणि ही खेळणी आहेत ही खेळणी त्याला बरोबर आवडली. आता तुला थँक्यू बोल. काय बोलताय तुम्ही मगाशी बोलला दारूपेक्षा कोकण सरबत घ्या. ओळखाय कोकणी लोकांना तू घेणार परत? या तुला थँक्यू बोल बेटा. नाही कॅट आहे बेटा. टायगर कुठे आहे? टायगर कुठे आहे? अरे भाई टायगर नाही ते कॅट आहे. आणि ऍपल कुठे आहे? ऍपल. आणि डेझी कुठे? हा डेझी कुठे आहे? डेझी कुठे आहे? पूर्ण एबीसीडी आहे नाही. हा एबीसीडी. आणि हे असं बाहेर काढल्यावर असे वेगवेगळे होतात पजल्स टाईप आहे ते आणि ते आपण जॉईन करायचे असतात. आताच्या लोकांना माहितीये जे नाव माहित नाही ना आपल्याला ते पण एवढं आहे की गुगलला सर्च करायला लागतं काय बोलतात. आधी बाय करा ना. बाय करा. हाय आता हे कसं झालंय माहितीये का गिफ्ट भेटल्याच्या नंतर बघ ना आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे गरज सर्वनी वैद्य मरो तसे झाले ते. चला मला माझ्या गिफ्ट भेटल्या आता तुम्ही निघा. तुम्हाला सर्वांना खूप खूप थँक्यू आणि असे तुम्ही येत राहा आणि नेक्स्ट टायमिंगला याच्यापेक्षा जास्त गिफ्ट घेऊन येत राहा. नाही बिना गिफ्टचं यायचं पण यायचं. नेक्स्ट टाइम क्रिएटिव्ह नाही धन्नू या बाबतीत खूप हुशार आहे. मी दोन वेळा नोटीस केलं. ना म्हणजे मला मुलींचं नाही समजा मुलांचं भरपूर छान येतात कपडे घ्यायला. चला आणि तनू आई बाबांना थँक्यू सांग हृदयाकडून. हे रुद्राच्या बर्थडेला भेटलेली रुद्रला गिफ्ट आहे. रुद्राच्या मामाने दिले आणि आज त्याची पूजा करतोय रुद्र. आणि रुद्राची मम्मी त्या गाडीची पूजा करते आणि आजपासून रुद्र ही सायकल वापरायला सुरुवात करणार. आज रुद्राच्या वाढदिवसाचा 3रा दिवस आहे आणि 15 तारखेला वाढदिवस होता. आज तारीख 17 म्हणजे आज 3रा दिवस असताना पण काल पण आले होते सेलिब्रेशनसाठी. परवा पण होते आणि आज पण. म्हणजे जसं उद्या पण कदाचित कोणी ना कोणी येईलच. म्हणजे बर्थडे होऊन सुद्धा माणसं बर्थडे सेलिब्रेशनसाठी येतात ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबूला डॉगी आवडले. किस्सी दे. आमच्या रुद्राला ना छोटे मुलं खूप आवडतात म्हणून या लोकांनी ना त्यांच्या बाजूच्या घरात एक छोटासा हा बाबू राहतो तर त्याला घेऊन आलेत. यालाच बर्थडे गिफ्ट द्या ना. हा बघ तुझा डुप्लिकेट बघ तुझ्यासारखंच आहे. होय अरे कॉपी करतो. कसा करतो बाबू कसा करतो. थँक्यू बोला तुला. संपूर्ण बर्थडे मध्ये जेवढ्या पण गिफ्ट आले ना त्या गिफ्ट मधली सर्वात मोठी गिफ्ट ही आहे. आता याच्यामध्ये काय बघूया आपण ओपन झाल्यावरती. आणि गिफ्ट पेक्षा तुम्ही लोक येता हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे कदाचित हाऊस टाईप आहे ना. टेंट दोघांसाठी ठीक आहे.
एक छोटस घर आलंय, म्हणजे आता मला हे घर खाली करायला काही हरकत नाही. दे 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 दे. कोणाचं आहे ते? दे मम्माला, मम्माला सांग ठेवायला. व्हेरी गुड. बाबू बाय कर बेटा. बाय बाय. वाव. बाय बाय बाय. चला बाय. थँक्यू. आपण एक दिवस संडेचा कधीतरी प्लॅनिंग करूया मस्त वेगळी. चला बाय. बाय कर. बाय बाय बाय. रुद्रला जेव्हा गिफ्ट घेऊन येतात ना तेव्हा तो कोणाकडे घ्यायला जात नाही. जेव्हा ठेवून जातात ना तेव्हा त्याला ते गिफ्ट पाहिजे असतात. बघा किती आवडीने ऍक्सेप्ट केलंय त्याने. आवडलं बेटा तुला? छान आहे. कोण आला? कोण आला? ओपन कर. कर ओपन. रुद्राची आत्तू आले. 100% तिने काय नाही आणणार असणार. रुद्राच्या बर्थडे निमित्त गिफ्ट काहीतरी आणणार. आम्हा बर्थडे गिफ्ट आले ना. काय आणलंय? मी बोललो होतो ना 100% बर्थडे गिफ्ट आले असणार. आणि खरंच बर्थडे गिफ्ट आले. आणि आत्ता 2 मिनिटापूर्वीच एक बर्थडे गिफ्ट येऊन गेली. आणि आता हे दुसरं. वाव कपडे. सॉक्स पण. ओ कार्टून वाले. वाव. अच्छा ते जॉईंट करून असं वेगवेगळे तयार करायचे असतात. क्या बात आहे. 15 तारखेला वाढदिवस होता, 15 डिसेंबरला. आणि आज तारीख आहे 26. तर वाढदिवसानिमित्त आम्हाला एक आज पार्सल आलंय. गिफ्ट आले. पार्सल नाही गिफ्ट. तर ओपन करून बघूया काय आहे. मम्मा ओपन कर. मिक्की माऊसची हुडी आहे. आणि हे मिक्की माऊसचं जॅकेट आहे. त्याच्या आतमध्ये घालायचं. आणि हा त्याचा हे पण मिक्की माऊसचा लेंगा. वाव. रुद्र तुला मिक्की माऊस आवडतो ना? बघ मिक्की माऊस आवडतो ना? मिक्की माऊस. मिक्की माऊस. मिक्की माऊस तुला आवडते ना बेटा? कोण आहे? कोण आहे? कोण आहे ते? कोणी दिलं? आणि आज तारीख आहे 26. तरी आम्हाला वाढदिवसाच्या गिफ्ट येत आहेत. आणि आत्ताच 2 मिनिटापूर्वी एक ऑनलाईन पार्सल येऊन गेला. थँक्यू बोल. ह्या रुद्राच्या आईच्या स्कूलच्या टीचर आहेत. कदाचित आता ओळखत नसतील. ती तुमच्या स्कूलला होती आणि आमच्या शेजारीच राहतात. तर रुद्राला आता छानशी गिफ्ट दिले. थँक्यू बोल. आईला थँक्यू बोल. थँक्यू बोल बेटा. बाय कर. किशी नाही बोलायचं. आता याच्यातच गावी जाणार आहे.